मालोशी प्रीमियर लीग पहिला सामना, पहिला बॉल अजित पिंपळे, पहिला चांगल्या प्रकारची बॉलिंग अजित कडून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। दुसरा बॉल अजित पिंपळे घेऊन येत आहेत। समोर युवराज पिंपळे, चांगल्या प्रकारचे बॉल या ठिकाणी, पहिलीच विकेट युवराज पिंपळे आपलं खातही न खोलता माघारी परतले आहेत। चांगल्या प्रकारची बॉलिंग अजित पिंपळे यांच्याकडून आपण पाहतोय। चांगली सुरुवात आपल्या टीमला करून देत आहेत कर्णधार अजित पिंपळे। आपल्या पहिल्याच षटकाच्या दुसऱ्या बॉलला युवराज पिंपळे यांची महत्त्वपूर्ण विकेट त्यांनी मिळवलेली आहे। त्यानंतर ओमकार सराटे बॅटिंग साठी मैदानामध्ये आलेले आहेत। ओमकार सराटे, अजित पिंपळे आपल्या टीम साठी चांगल्या प्रकारची बॉलिंग करतायत। डॉट बॉल पुन्हा एकदा, 3 बॉल 0 रन 1 विकेट। चांगल्या प्रकारची बॉलिंग आपण अजित पिंपळे यांच्याकडून पाहतोय। संघाची धुरा अजित पिंपळे यांच्याकडे आहे आणि पहिली बॉलिंग सुद्धा त्यांनीच घेतलेली आहे। चांगल्या प्रकारची बॉलिंग, एक चांगली विकेट युवराज पिंपळेंच्या स्वरूपात त्यांनी मिळवली। चांगली बॉलिंग आपण पाहतोय पिंपळे पॅथर्न्स यांच्याकडून। स्ट्राइकवर आहेत मुकेश पिंपळे। आपल्या टीमचं खातं एका धावेनं ओमकार सराटे यांनी मालोशी प्रीमियर लीग पर्व चौथ्या पर्वातला हा पहिला सामना आपल्या समोर पाहायला मिळतोय। सुंदर अशी गोलंदाजी अजित पिंपळे यांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळते। अचूक असा बॉलचा टप्पा आणि या टप्प्यावरती जवळजवळ एक प्लेयर चांगला गार्ड केलेला आहे त्याने, आणि हा सुंदर असा झेल आणि दीपक पिंपळे यांनी हा झेल सोडलेला आहे। अशा प्रकारे ओमकार पिंपळे थोड्यासाठी वाचलेत। पाहूया, सॉरी सराटे, ओमकार सराटे यांची विकेट पडली असती, पण कृष्ण पिंपळे यांनी मिस फिल्डिंग केली, कॅच सोडली, मॅच सोडली। असं गणित असतं हे त्यांना कळलं पाहिजे। आणि अजितची सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते। अंपायर आता रन किती काढल्या? 2। सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली। 2 धावा आणि 2 धावेनिशी संघाचा स्कोर जातोय 3 रनावरती। 10 बोलक चांगला रोटेट होणं गरजेचं आहे। खरं तर पिंपळ टायटन्स यांना सुंदर अशी बॅटिंग करण्याची गरज आहे। 1 ओव्हर समाप्तीनंतर संघाचा स्कोर झालेला आहे 3 धावा। सुंदर असं षटक आपल्या टीम साठी टाकलेलं आहे अजित पिंपळे याने। पिंपळे पॅन्थर्स खरं तर 4 ओव्हरचा हा सामना आहे आणि या सामन्यातील पहिली ओव्हर इथं झालेली आहे आणि दुसरं षटक घेऊन आलेलं आहे यश पिंपळे। संघासाठी पहिलं वैयक्तिक आणि संघासाठी दुसरं षटक आहे। पाहूया हा युवा गोलंदाज काय करतोय आपल्या गोलंदाजीवरती। ऑन स्ट्राइक
ओमकार सराडे. आणि हा लेगच्या दिशेने घुमवलेला चेंडू. ओ पुन्हा एकदा हा कॅच आणि ओव्हरथ्रोच्या अशी एक रन मिळते एक्स्ट्रा. सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते यश कडून. आणि तेवढाच असा हा झेल होता पण सुटला. इथं पिंपळे पॅन्थर्स यांना कॅच घेण्याची गरज आहे. कॅच ड्रॉप मॅच ड्रॉप हे समीकरण आपल्याला शेवटी पाहायला मिळतं. त्यामुळे एक एक विकेट महत्वाचे आहे. आणि पुन्हा स्ट्राइक वरती ओमकार सराटे. पाहूया काय करतोय. आणि हा सुंदर पुन्हा एकदा सुटला झेल. मंगेश पिंपळे काय करताय. सुंदर अशी कॅच होणार होती इथे पण आपल्याला पाहायला मिळते की इथं खूप मिसफिल्डिंग होते पिंपळे पॅन्थर्स यांच्याकडून. गच्च असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. खरं तर गरज आहे प्रत्येक कॅच प्रत्येक झेल टिपण्याची. सुंदर गोलंदाजी होते पण इथं तेवढाच क्षेत्ररक्षण खराब करताना आपल्याला पाहायला मिळते फिल्डर्स. खरं तर त्यांनी साथ द्यायला हवी गोलंदाजांना तरच हा ह्यांचा धावता फलक रोखण्यात यशस्वी होतील गोलंदाज. आणि पुन्हा एकदा ऑफच्या दिशेने मारलेला मिड विकेट वरून असा हा चौका. 4 रनासाठी हा फटका मारला होता ओमकार सराटे याने. सुंदर अशी 6 सॉरी अंपायर 6. 6 रनासाठी हा षटकार गेलेला आहे. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते युवा गोलंदाज यश पिंपळे यांच्याकडून. सुंदर असा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. आणि ऑफच्या दिशेने मारलेला हा पुन्हा एकदा पाहूया काय जातोय. सुंदर अशी फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. सुंदर बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते ओमकार सराटे कडून. षटकार आणि चौकारांची आतिषबाजी आपल्याला आपल्या टीम साठी करताना पाहायला मिळतोय ओमकार सराटे. सुंदर असं षटक यश पिंपळे यांनी टाकलं पण क्षेत्ररक्षकांनी तेवढी साथ दिली नाही. त्यामुळे या ओव्हरला खूपच 17 धावा काढलेले आहेत टोटल. आणि एकूण संघाची धावसंख्या झालेली आहे 20 रन. 2 ओव्हर नंतर 20 रन. खर तर वाटत होतं की कुठेतरी पिंपळे टायटन्स मागे पडतोय. पहिल्या ओव्हर मध्ये फक्त 3 धावा आल्या पण दुसऱ्या ओव्हर मध्ये खर तर दुसरी ओव्हर खूप सुंदर पडली होती. जर फिल्डरनी साथ दिली असती झेल पकडली असते तर नक्कीच हा धावफलक रोखण्यामध्ये यशस्वी ठरले असते यश पिंपळे. आता तिसरा गोलंदाज पिंपळे पॅन्थरचा तिसरा गोलंदाज सूर्यकांत जाधव पुन्हा एकदा बॉलिंग मार्गावरती आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया काय करतोय आपल्या षटकार. या षटकामध्ये विकेट घेतोय का आणि ह्यांचा पिंपळे टायटन्सचा धावफलक रोखण्यासाठी यशस्वी होतोय का पाहूया. अंपायरनी लक्ष द्यायचं आहे. 4 आणि 5 चं गणित आहे.
सुंदर अशी ही गोलंदाजी आपल्या पाहायला मिळते सूर्यकांत जाधव यांच्याकडून. मुकेश पिंपळे पाहूया काय करतोय पिंपळे टायटन्सचा. हा ओपनिंगला आलाय पण त्याला खेळायला भेटलं नाही एकही बॉल. पण आता हा पहिला बॉल तो काय करतोय. सुंदर असा हा ऑफच्या दिशेने मारलेला हा फटका. पाहूया किती धावा देऊन जातोय. आणि ओमकार सराटे यांची 1 मिनिट विकेट पडते. अंपायर एकदा काउंट करायचे प्लेयर किती आतमध्ये किती बाहेर ठेवायचे ते. टोटल बाहेर किती प्लेयर आहेत बघा. आणि आता ते प्लेयर आत येतोय का हा. कारण की आधी हा प्लेयर बाहेर होता. हा पण आता रवी नानांना तू आतमध्ये घेतलं. पहिले तो बाहेर होते. टोटल आतमध्ये 3च प्लेयर होते तुझे. सुंदर अशी ही फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते मुकेश पिंपळे यांच्याकडून. किती धावा. एक धाव. एक शॉट धाव का अंपायर. ओके. सुंदर अशी ही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते सूर्यकांत जाधव यांच्याकडून. आणि लेगच्या दिशेने हा भिरकवलेला चेंडू. ऋषिकेश सुंदर बॅटिंग करतोय. 2 धावा काढून दिलेल्या आपल्या संघासाठी. आणि पिंपळे टायटन्सचा हा धावफलक धावता आपल्याला पाहायला मिळतोय. खर तर गरज आहे पिंपळे टायटन्स हा धाव संख्या उंच शिखरावरती घेऊन जायचे. आणि सुंदर अशी ही गोलंदाजी पाहायला मिळते. तेवढीच अशी
गचा क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते विकेट किपर कडून आणि हा सरळ जातोय 4 धावांसाठी. याच्यानंतरचा पुढचा सामना 5 धावा आत्ताच्या बॉलवर. चार धावा. याच्यानंतरचा पुढचा सामना पिंपळे पलटण वर्सेस पिंपळे योद्धा. दोन्ही टीमच्या कॅप्टननी स्टेजशी संपर्क साधायचा आहे टॉस साठी. या मॅचची शेवटचं षटक रवींद्र पिंपळे अनुभवी गोलंदाज. 3 ओव्हर 31 धावा. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण बॅटिंग आपण या ठिकाणी पाहतोय. रवींद्र पिंपळे एक अनुभवी हुशार गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजीसाठी आपल्या टीमसाठी शेवटचं षटक आणि आपलं वैयक्तिक षटक घेऊन येत आहेत. चांगल्या प्रकारची बॅटिंग आपण या ठिकाणी पिंपळे टायटन्स यांच्याकडून पाहतोय. मुकेश पहिल्यापासून चांगल्या प्रकारची बॅटिंग करतोय. चांगला फटका मुकेश पिंपळे यांच्या बॅट मधून आपण पाहतोय. 1 धाव त्यांनी पूर्ण केलेली आहे. गचाळ क्षेत्ररक्षण मिसफिल्ड त्यामुळे दुसरी धाव चोरण्यात मुकेश पिंपळे यांना यश आलेलं आहे. चांगली बॅटिंग मुकेश पिंपळे यांच्याकडून. रवींद्र पिंपळे आपल्या अनुभवाचा पुरेपूर फायदा देत आहेत या ठिकाणी टीमला. चांगल्या प्रकारचा बॉल या ठिकाणी कॅच साठी कॉल. चांगल्या प्रकारचा कॅच मंगेश पिंपळे यांनी घेतलेला आहे. मुकेश पिंपळे आपल्या टीम साठी चांगल्या प्रकारचं योगदान देत होते आणि एक चुकीचा फटका आणि आपली विकेट गमावून बसले. याच्यानंतर टीमचे कर्णधार आनंद पवार मैदानामध्ये येत आहेत. शेवटचं षटक चालू आहे रवींद्र पिंपळे यांचं. पहिल्याच षटकामध्ये रवींद्र पिंपळे यांना विकेट भेटलेली आहे. आनंद पवार आपल्या टीमसाठी आपल्या संघासाठी बॅटिंग साठी मैदानामध्ये उपस्थित राहिलेले आहेत. पाहूया कशा प्रकारची बॅटिंग आपल्या टीम साठी करतायत. रवींद्र पिंपळे आपल्या अनुभवाचा चांगल्या प्रकारे उपयोग करतायत. पहिली विकेट त्यांनी मिळवून दिली आपल्या टीमला. स्वतःची वैयक्तिक 1 विकेट. चांगल्या प्रकारची बॉलिंग रवींद्र पिंपळे. फुलटॉस बॉल. चांगल्या प्रकारचा फटका आनंद पवार यांच्याकडून. 2 धावांचा कॉल आहे. पाहूया 2 धावा घेण्यात यशस्वी झालेले आहेत आनंद पवार. 3 बॉल 35 धावा. चांगल्या प्रकारची बॅटिंग पिंपळे टायटन्स यांच्याकडून आपण पाहतोय. चौथा बॉल उत्कृष्ट फटका ऑफ साइडला आनंद पवार यांच्या बॅट मधून. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण दीपक पिंपळे यांच्याकडून आपण पाहतोय. एक अनुभवी प्लेयर बऱ्याच वर्षानंतर मैदानामध्ये उतरलेत, परंतु चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण आपण त्यांच्याकडून पाहतोय. यंग प्लेयरनी त्यांच्याकडून थोडंफार शिकलं पाहिजे कशा प्रकारची फिल्डिंग करायची. पुन्हा एकदा डॉट बॉल. 1 धाव चोरण्याच्या नादामध्ये ऋषिकेश पिंपळे यांनी आपली विकेट गमावलेली आहे. त्याच्यानंतर संघाचे संघ मालक ओमकार कुमार पिंपळे मैदानामध्ये येत आहेत. संघ मालक पिंपळे टायटन्सचे.
पुढच्या पिंपळे योद्धा वर्सेस पिंपळे पलटण. दोन्ही टीमच्या कॅप्टननी स्टेजशी संपर्क साधायचा आहे टॉस साठी. रवींद्र पिंपळे चांगल्या प्रकारची बॉलिंग करतायत या ठिकाणी. चांगल्या प्रकारचा अंकुश त्यांनी धावांवरती लावला होता. मिसफिल्ड रनआउटचा चान्स हुकलेला आहे. आउट. आनंद पवार रनआउट झालेले आहेत. चांगल्या प्रकारची बॉलिंग रवींद्र पिंपळे यांनी केलेली आहे. एक धाव दुसऱ्या धावासाठी रनआउट झालेले आहेत. दोन धावा कंप्लीट आणि तिसऱ्यासाठी आउट झालेले आहेत. टोटल स्कोर 38 धावा पिंपळे टायटनच्या. चांगल्या प्रकारची बॅटिंग आपण पाहिली टीम कडून. 39 धावाला विन ठेवलेला आहे पिंपळे पॅथर्न्स यांना. पुढचे दोन सामने पिंपळे पलटण वर्सेस पिंपळे योद्धा या टीम मध्ये होणार आहेत. तरी दोन्ही टीमच्या कॅप्टननी स्टेजशी संपर्क साधायचा आहे टॉस साठी. पिंपळे योद्धा आपल्या समाधान पिंपळे टीमचे कॅप्टन स्टेजशी संपर्क साधायचा आहे. बॉल जमा करायचा आहे इकडे कमिटीकडे. दुसरा बॉल देतोय. पिंपळे पलटन्स मैदानामध्ये फिल्डिंग लावून घ्यायची आहे. टॉस साठी मी अनिल पिंपळे यांना स्टेजवरती येण्याचं आमंत्रण देतोय. पिंपळे पलटण वर्सेस पिंपळे योद्धा दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. टॉस साठी फोटो काढायचा आहे. याच्यानंतर पिंपळे पॅथर्न्स आपले दोन्ही फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे आहेत. वेळ घ्यायचा नाही. पिंपळे योद्धा वर्सेस पिंपळे पलटण दोन्ही टीमचे टॉस. पिंपळे पलटण यांनी टॉस विन झालेले आहेत आणि फिल्डिंगचा निर्णय घेतलेला आहे. स्कोरबोर्ड 38 धावा 39 धावाला विन आहे पिंपळे पॅथर्न्स यांना. रवींद्र पिंपळे आपल्या अनुभवाचा पुरेपूर फायदा आपल्या टीमला त्यांनी दिलेला आहे. एक धाव एक विकेट आणि 2 धावचीत 7 धावा. चांगल्या प्रकारची बॉलिंग रवींद्र पिंपळे यांनी आपल्या टीम साठी केली. पुढचा सामना पिंपळे पलटन्स वर्सेस पिंपळे योद्धा यांच्यामध्ये होणार आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन आपापल्या टीमला ब्रीफ करून व्यवस्थित नियमावली सांगायची आहे. पिंपळे टायटन्स वर्सेस पिंपळे पॅन्थर्स. पिंपळे पॅन्थर्स यांनी आपले 2 फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे आहेत.
सामन्याला लवकर सुरुवात करायची आहे. मालोशी प्रीमियम लीग पर्व चौथे 2025 आपल्या श्री जानाईदेवी यात्रेनिमित्त आपण दरवर्षी आपल्या गावामधील लहानापासून थोरापर्यंत सर्वांना क्रिकेटचा आनंद घेता यावा यासाठी आपण ही स्पर्धा गेली 4 वर्ष आयोजित करत आहोत. ग्रामस्थ मंडळ मालोशी, सर्व मुंबईमधील रहिवासी, सर्व खेळाडू, सर्व संघ मालक यांचा या लीग साठी चांगल्या प्रकारे सहभाग असतो. पिंपळे पॅथर्न्स आपले फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे आहेत. अजित पिंपळे दोन्ही आपले फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे आहेत. वेळ घ्यायचा नाही, उन्हाचा पारा वाढत चाललाय. या ठिकाणी हे आपलं मालोशी प्रीमियम लीगचे 4थं वर्ष मोठ्या उत्साहामध्ये आपण या ठिकाणी मानसरोवर या ठिकाणी आयोजित करत आहोत. याच्यामध्ये पहिला सामना आपला पिंपळे पॅथर्न्स वर्सेस पिंपळे टायटन्स हा चालू आहे. चांगल्या प्रकारची बॅटिंग आपण पाहिली या ठिकाणी पिंपळे टायटन्स कडून. 38 धावा 4 ओव्हरमध्ये चांगल्या प्रकारचं स्कोर त्यांनी बनवून ठेवलेला आहे. श्री जानाईदेवी यात्रेनिमित्त आपण गेली 3 वर्ष, या वर्षी 4थं वर्ष आपण यात्रेनिमित्त ही लीग भरवतो. गावामधील सर्वांना क्रिकेटचा आनंद घेता यावा यासाठी आपली कमिटी नेहमी प्रयत्न करत असते की आपल्या गावामधील सर्वांना क्रिकेटचा आनंद घेता यावा. त्यानिमित्त गेली 4 वर्ष झालं ही स्पर्धा आपण आयोजित करतोय. या स्पर्धेसाठी ग्रामस्थ मंडळ मालोशी तसेच तारळे विभागातील मान्यवर चांगल्या प्रकारचं सहकार्य करतात. त्याबद्दल कमिटी त्यांचे आभारी आहे. सामन्याला सुरुवात करायची आहे. पिंपळे टायटन्स कडून ओमकार सराटे पहिली बॉलिंग आपल्या टीम साठी पहिलं षटक घेऊन येत आहेत. त्यांना डिफेंड करण्यासाठी समोर सूर्यकांत जाधव आहेत. पाहूया पहिला बॉल कशा प्रकारे टाकतायत. चांगल्या प्रकारचा बॉल ओमकार कडून. 1 धाव चोरण्यात यशस्वी झालेले आहेत सूर्यकांत जाधव. आपल्या टीमचा वैयक्तिक, आपल्या टीमची धावसंख्या 1 आणि आपलं वैयक्तिक खातं त्यांनी उघडलेले 1 धावेने. पाहूया कशा प्रकारे बॅटिंग करतायत अजित पिंपळे. आपल्या पहिल्या षटकातला दुसरा बॉल ओमकार सराटे अजित पिंपळे यांना टाकणार आहेत. पाहूया कशा प्रकारची बॅटिंग अजित पिंपळे आपल्या टीम साठी करतायत. संघाचे कर्णधार चांगल्या प्रकारचा बॉल आपण या ठिकाणी पाहिला ओमकार कडून. 1 धाव चोरण्यात यशस्वी झालेत. लेगबायची 1 धाव. चांगल्या प्रकारची बॅटिंग बॉलिंग अजित पिंपळे यांनी केली. आपल्या टीम साठी पहिल्याच धावामध्ये एक महत्त्वपूर्ण विकेट त्यांनी आपल्या टीमला मिळवून दिली. आता बॅटिंग साठी आलेले आहेत. तिसरा बॉल घेऊन आलेत. चांगल्या प्रकारचा फटका सूर्यकांत जाधव यांच्या बॅट मधून निघालेला आहे. 1 धाव देण्यात यशस्वी झालेत सूर्यकांत जाधव. चांगल्या प्रकारची बॉलिंग आपण ओमकार कडून पाहतोय. दरवर्षी
ओमक नावाजलेला खेळाडू 11 स्टार क्रिकेट क्लब मालोशीचा धडाकेबाज बॉलर ओमकार आपल्या टीमसाठी कशा प्रकारे बॉलिंग करतोय आपण पाहतोय. अक्षय चांगल्या प्रकारची फिल्डिंग अक्षयकडून आपण पाहिली. टीमचं एफर्ट पाहावं. या ठिकाणी आपल्या लीगला सहकार्य केलेले सावरगर प्रीमियम लीगचे अध्यक्ष चिंतामणी मोरे आणि अमोल पाटील या ठिकाणी उपस्थित राहिले. त्याबद्दल त्यांचा एक छोटासा सत्कार अनिल पिंपळे यांच्या हस्ते आपण स्टेजवर घेत आहोत. तरी त्यांनी स्टेजवर यायचं आहे. चिंतामणी मोरे अमोल पाटील दोघांनी या ठिकाणी स्टेजवर यायचं आहे. मिसफिल्डचा चांगला फटका या ठिकाणी टीमला बसलेला आहे. अजित पिंपळे धावचेत झालेले आहेत. चांगल्या प्रकारची फिल्डिंग आपण या ठिकाणी टीम कडून पाहतोय. अमोल पाटील पाटोळे अमोल पाटोळे सावरकर लीगचे धडाडीचे कार्यकर्ते या ठिकाणी आपल्या एमपीएल लीगला चांगल्या प्रकारचं सहकार्य केलं. या ठिकाणी उपस्थित राहिले. त्याबद्दल एमपीएल कमिटी एमपीएल लीग आपले शतशः आभारी आहे. गणपती बाप्पा मोरया. मान्यवरांनी बसून घ्यायचं आहे. एक षटक संपलेला आहे. एक षटक 5 धावा. ओमकार सराटे 1 विकेट अजित पिंपळे यांच्या स्वरूपात टीमला मिळवून दिलेली आहे. ओमकार सराटे यांनी चांगल्या प्रकारची बॉलिंग आपण पाहिली ओमकार कडून. यानंतर जगदीश पिंपळे विराट कोहलीचे तगडे फॅन पाहूया. आपल्या आयकॉनच्या नंबर वरती खेळायला आलेत. पाहूया कशा प्रकारे आपल्या टीमचा धावसंख्या वाढवण्यासाठी मदत करतायत. सूरज पिंपळे आपल्या टीमसाठी दुसरं षटक घेऊन येत आहेत. बघूया कशा प्रकारे बॉलिंग करतायत. समोर एक अनुभवी बॅट्समन सूर्यकांत जाधव त्यांना डिफेन्स करणार आहेत. कशा प्रकारची बॅटिंग करतायत सूर्यकांत जाधव आपल्या टीमसाठी हे आपण पाहूया. 34 धावांची गरज आहे त्यांना 18 बॉल मध्ये. आपल्या टीमला पहिला विजय मिळवून देण्यासाठी दोन्ही टीम प्रयत्न करतायत. चला षटक लवकर चालू करायचं आहे. वेळ घ्यायचा नाही. टाइम कमी आहे आपल्याकडे. ऑलरेडी आपली स्पर्धा 1 तास लेट चालू झालेली आहे. सूरज पिंपळे आपलं षटक चालू करायचं आहे. टीमचं दुसरं षटक आणि आपलं वैयक्तिक षटक पहिलं षटक घेऊन येत आहेत. या ठिकाणी सूरज पिंपळे समोर चांगल्या प्रकारचे बॅट्समन सूर्यकांत जाधव. चांगला बॉल या ठिकाणी आपण पाहतोय. थोडक्यात बचावले सूर्यकांत जाधव. अन्यथा अजून एक झटका पिंपळे पॅथर्न्सला
लागला असता, थोडक्यात बचावले सूर्यकांत जाधव. पाहूया दुसरा बॉल. चांगल्या प्रकारचा बॉल आपण या ठिकाणी बघतोय. चांगल्या प्रकारची बॉलिंग सूरज पिंपळेकडून. 2 बॉल 1 धाव. चांगली बॉलिंग करतायत सूरज पिंपळे. समोर विराट कोहलीचे जबरदस्त फॅन जगदीश पिंपळे त्यांना डिफेन्स करणार आहेत. आपल्या टीमची धावसंख्या वाढवण्यासाठी चौकार आणि षटकारांची गरज आहे. कशा प्रकारे खेळ दाखवतात आज आपण पाहूया. जगदीश पिंपळे दरवर्षी ओपनिंग बॅट्समन साठी येतात, यावर्षी सेकंडला आलेत. डॉट बॉल. चांगली बॉलिंग सूरज पिंपळे आपल्या टीम साठी करतायत. टीम कडून चांगल्या प्रकारचं योगदान त्यांना भेटत आहे. एक टीम एफर्ट आपण पाहतोय या ठिकाणी. वाईड बॉल. एक अतिरिक्त धाव आणि पिंपळे पॅथर्न्स यांना एक अतिरिक्त धाव मिळत आहे. पिंपळे पॅथर्न्सना हा जर सामना जिंकायचा असेल तर चौकार आणि षटकार मारल्याशिवाय पर्याय नाही. सिंगल धावा घेऊन विजय खेचून आणता येणार नाही. चांगल्या प्रकारचा फटका गॅप मध्ये पाहतोय आपण जगदीश पिंपळे यांच्या बॅट मधून. आनंद पवार टीमचे कर्णधार चांगल्या प्रकारची फिल्डिंग करतायत या ठिकाणी. मालोशी प्रीमियर लीग पर्व 4 या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे. त्या लीग मधील पहिला सामना चालू आहे. चांगल्या प्रकारची बॉलिंग आपण पाहतोय. सूरज पिंपळे यांच्याकडून जोरदार अपील केली होती युवराज पिंपळे यांनी, परंतु विकेट मिळवण्यात अयशस्वी ठरलेले आहेत. बघूया कशा प्रकारची बॉलिंग करतायत. चांगला फटका आपण पाहतोय सूर्यकांत जाधव याच्या बॅट मधून आणि कॅच सुटलेले आहे मुकेश पिंपळे यांच्याकडून. चांगला प्रयत्न केला होता त्यांनी, परंतु कॅच घेण्यात अयशस्वी ठरलेत. 2 धावा. ओव्हर संपलेले आहे. 10 धावा. 2 ओव्हर 10 धावा. 12 बॉल 29 धावांची गरज आहे पिंपळे पॅथर्न्स यांना. चौकार आणि षटकार यांची आतषबाजी आपल्याला इकडे बघावी लागेल आता सूर्यकांत जाधव यांच्या बॅट मधून. टीम नियोजन चांगल्या प्रकारे चालू आहे युवराज पिंपळे यांच्याकडून. कसा विजय मिळवता येईल याच्याकडे त्यांचं लक्ष पूर्ण आहे. टीम त्यांना चांगल्या प्रकारे सपोर्ट करतानाही पाहतोय आपण. 2 ओव्हर मध्ये फक्त 10 धावा दिलेल्या आहेत. 12 बॉल 29 धावांची गरज आहे. दोन्ही अनुभवी बॅट्समन मैदानावरती आहेत, परंतु त्यांना चौकार आणि षटकाराशिवाय आता खेळणं पर्याय नाही. समीर पिंपळे कदाचित षटक घेऊन येत आहेत. संघासाठी 3रं आणि वैयक्तिक 1लं. बऱ्याच वर्षानंतर आपण त्यांना पाहतोय मैदानामध्ये गोलंदाजी करताना. चार षटकांचा सामना आपण या ठिकाणी खेळवतोय. 4 षटकामध्ये हे 39 धावांचं लक्ष्य पिंपळे टायटन्स यांनी पिंपळे पॅथर्न्सना दिलं होतं. त्याच्यामधल्या 2 ओव्हर संपलेले आहेत. 10 धावा फक्त दिलेल्या आहेत पिंपळे पलटण यांनी, टायटन्स यांनी. बघूया 3रं षटक. पहिला बॉल वाईड बॉल. अतिरिक्त धाव. समाधान पिंपळे माईकशी संपर्क साधायचा आहे. चांगल्या प्रकारची बॉलिंग आपण पाहतोय समीर कडून. डॉट बॉल. चांगला कमबॅक. बऱ्याच वर्षानंतर बॉलिंग करतायत.
35 धार आपल्या गोलंदाजीमध्ये आपण पाहतोय समीर पिंपळे यांच्याकडून. दुसरा बॉल, अतिरिक्त धाव वाईड बॉलच्या स्वरूपात. पिंपळे पॅन्थर्स यांना खरं तर आता इथून पुढे फलंदाजी उत्कृष्ट करण्याची गरज आहे. सुंदर असा हा ऑफच्या दिशेने टोलवला चेंडू. पाहूया काय होते. आणि इथे झेल सुटलेली आहे आणि खराब असं हे क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. ऋषी यांच्याकडून खरं तर ही कॅच म्हणजे मॅच हे समीकरण आहे आपल्याला समजलं पाहिजे. आणि 3 धावा आणि आता हा 3 धावांच्या निशी संघाची धावसंख्या जाते 15 वरती. सुंदर अशी गोलंदाजी खूप वर्षानंतर पाहायला मिळते समीर पिंपळे यांच्या गोलंदाजीवरती. खरं तर हे नावाजलेले तारळे भागातील गोलंदाज आपल्याला या मानसरोवर या मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. आणि हा अगोट टप्प्याचा चेंडू बिरकून दिलेला आहे. सीमारेषा पहार पाहूया जातोय 6 धावेसाठी. सुंदर हा ऑफच्या दिशेने टोललेला चेंडू सीमारेषा पार करून जातोय. आणि अशा रीतीने पुन्हा एकदा फलक धावता दिसतोय आपल्याला जाताना. उत्कृष्ट अशी बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत पिंपळे पॅन्थर्सचे हे 2 फलंदाज जगदीश पिंपळे आणि सूर्यकांत जाधव. गरज आहे त्यांना आता सध्या उत्कृष्ट अशी फलंदाजी करण्याची. आणि तेवढीच सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते समीर यांच्या गोलंदाजीवरती. समीरला अजून चांगलं प्रदर्शन करणं गरजेचं आहे कारण की त्यांना हा अकूट टप्प्याचा चेंडू जरा थोडा पुढे घ्यावा लागेल. आणि हा सुंदर असा चेंडू डॉट बॉल. आणि आता मॅचचं समीकरण बदललेलं आहे. 8 बॉल मध्ये 11 धावा. पाहूया काय होत. 18 धावा. सॉरी, पुढचा सामना पिंपळे योद्धा वर्सेस आणि हा सीमारेषा पार सिक्सर. आणि आता पुन्हा एकदा पॅन्थर्स मध्ये जीव आलेला दिसतोय. त्यांच्या या चमूमधून आपल्याला जयघोष पाहताना मिळतोय. सुंदर अशी फलंदाजी त्यांचा फिल्डर सूर्यकांत जाधव करतोय. एवढ्या वेळ शांत असलेला हा चमू आपल्याला जल्लोष साजरा करताना पाहायला मिळतोय. कर्णधार उभे राहून आपल्या फिल्डरला सांगतायत की लढ भावा, आपल्याला विजय खेचून आणायचा आहे. आणि हा पुन्हा एकदा पाहूया काय होतोय ना अक्षय. आणि सुंदर असा हा झेल बाउंड्रीवरती जातोय का काय प्लेअर पळत. आणि हा सुंदर असा कॅच पाहायला मिळाला अक्षयच्या क्षेत्ररक्षणावरती. कोणीही प्लेअरनी मैदानामध्ये यायचं नाही. आपल्या जल्लोषावर कंट्रोल ठेवायचा आहे. 5 धावांची पेनल्टी लागेल हे लक्षात ठेवायचं आहे. पिंपळे पॅन्थरच्या सर्व खेळाडूंनी लक्ष द्यायचं आहे. कुणी सुद्धा जोपर्यंत खेळाडू बाहेर येत नाही तोपर्यंत दुसरा खेळाडू गेला नाही पाहिजे. आणि कुणी सुद्धा जल्लोष करण्याच्या नादामध्ये मैदानात यायचं नाही, नाहीतर 5 रनांची पेनल्टी समोरच्या टीमला दिली जाईल हे लक्षात घ्यायचं आहे. चांगल्या प्रकारची बॉलिंग आपण समीर कडून पाहिली. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर पिंपळे पॅन्थरचा धाव फलक होतोय 27 रन 27. 6 बॉल मध्ये 12 धावांची गरज आहे पिंपळे पॅन्थर्स यांना.
आणि तेवढीच उत्कृष्ट अशी गोलंदाजी आपल्याला करावी लागेल पिंपळे टायटन्स. खरं तर 2 ओव्हर खूप सुंदर पडल्या होत्या, पण ही तिसरी ओव्हर खूप महागात पडली. समीर पिंपळे यांनी जीव पणाला लावून बॉलिंग केली खरी, पण विकेट काढून दिली महत्वाची. सूर्यकांत जाधव चांगल्या फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळत होते, पण या ठिकाणी त्यांची विकेट गेलेल्याने पुन्हा मैदानामध्ये आलेले आहेत. वैभव पिंपळे सुद्धा खूप असे गाजलेले असे प्लेयर आहेत. त्यांनी भरपूर सामने असे एक हाती खेचून आणलेले आहेत. पाहूया हा सामना सुद्धा खेचून आणतोय का आपल्या संघासाठी, आणि पिंपळे पॅंथर्सना विजयीच्या दिशेने घेऊन जातोय का पाहूया. पण त्यांचा तेवढाच खमक्यात फलंदाज मैदानात आहे जगदीश पिंपळे, कारण की त्यांना माहिती आहे जगदीश पिंपळे एकटा उभा राहिला तरी पूर्ण मॅच संपवून असतो, क्रीजच्या बाहेर येतो. पण पिंपळे टायटन्सचा तेवढाच दमदार असा हा गोलंदाज अविनाश पिंपळे बॉलिंग मार्गवरती आपल्याला पाहायला मिळते. खर तर या ठिकाणी त्यांना त्यांचा एक्सपिरियन्स दाखवावा लागेल. 2 मिनिटं थांबायचंय. समीर तो चेंडू आलाय बघ, आणि बाहेर जे खेळाडू खेळतात त्यांना विनंती आहे की कोणी सुद्धा सामना सुरू असताना आतमध्ये चेंडू टाकायचं नाही, साईडला खेळायचंय. आता खरं तर गोलंदाजी युवा जनरेशन असं हे समीकरण रंगणार आहे. आपला हा गोलंदाजीचा एक्सपिरियन्स अविनाश पिंपळेंना इथं दाखवावा लागेल. 6 बॉल मध्ये 12 धावा, आणि हे युवा फलंदाज जगदीश पिंपळे आणि वैभव पिंपळे. पाहूया काय करतात आपल्या या गोलंदाजीवरती अविनाश पिंपळे. आणि हा बॉलिंग मार्गवरचा पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज अविनाश पिंपळे, आणि सुंदर असा हा ऑफच्या दिशेने टोललेला चेंडू. पाहूया काय होते, आणि हा चौका. खरं तर हा चेंडू अडवायला हवा होता. खरंच खराब असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते ऑफच्या दिशेने ऋषी पिंपळे यांच्याकडून, कारण की एक चेंडूची इथं किंमत आणि रनांची किंमत इथं मोलाची आहे. गोलंदाज आपला जीव पणाला लावून प्रत्येक बॉल टाकत असतो. तेवढं क्षेत्ररक्षण जर चांगलं झालं तर नक्कीच हा विजय खेचून आणला जाईल. आणि आता समीकरण चेंज झाले. 5 बॉल मध्ये 8 धावांची गरज आहे, आणि तेवढाच युवा फलंदाज जगदीश पिंपळे आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरा बॉल आपल्या शेवटच्या ओव्हर मधला दुसरा बॉल अविनाश पिंपळे घेऊन येतात. चांगला फटका जगदीश पिंपळे यांच्या बॅट मधून पाहतोय आपण. 4 धावा, सलग दुसरा चौकार जगदीश पिंपळे यांच्या बॅट मधून. मॅचचं समीकरण पूर्णपणे चेंज करून टाकलं या 2 बॉलने. 2 बॉल 2 चौकार, 4 बॉल 4 धावांची गरज. पाहूया कशा प्रकारे आपल्या शेवटच्या षटकामधला तिसरा बॉल अविनाश पिंपळे या ठिकाणी टाकत आहेत. समोर जगदीश पिंपळे. सलग 2 चौकार, वाईड बॉल, अतिरिक्त धाव. 4 बॉल 3 धावांची गरज. पुढच्या दोन्ही टीम पिंपळे पलटण वर्सेस पिंपळा योद्धा, दोन्ही टीमनी तयार राहायचं आहे पुढच्या सामन्यासाठी. वेळ जास्त घ्यायचा नाही. पाहूया या बॉलवर चांगला फटका समोरच्या दिशेने मारलेला आहे जगदीश पिंपळे यांनी. चांगल्या प्रकारची फिल्डिंग आपण पाहिली. एकच धाव, 1 धाव घेण्यात यशस्वी ठरलेत जगदीश पिंपळे. स्ट्राइक वरती आहेत. वैभव आपल्या टीम साठी कशा प्रकारे बॅटिंग करतात पाहूया. 3 बॉल 2 धावांची गरज आहे. विजय खेचून आणण्यासाठी या ठिकाणी सूर्यकांत जाधव यांनी चांगल्या प्रकारची बॅटिंग केली. वैभव पिंपळे डॉट बॉल. 2 बॉल 2 धावांची गरज.
पुढील दोन्ही टीमनी तयार राहायचं आहे. चांगला फटका या ठिकाणी वैभवच्या बॅट मधून, चुकीचा थ्रो आणि त्याचा फटका आणि धाव घेण्याच्या नादामध्ये वैभव पिंपळे धावचीत झालेले आहेत. कंपल्सरी विनिंग आहे. 1 बॉल 1 धावची गरज आहे. पुढील बॅट्समन अनिकेत पवार. कंपल्सरी विनिंग आहे. चांगला खेळ दाखवायचा आहे. आपल्या टीमला विजयी करायचा आहे. 100% प्रयत्न द्यायचे तिथे. कोणी मैदानामध्ये यायचं नाही, सर्वांनी सावलीमध्ये बसायचं आहे. 1 धाव 1 बॉल 1 धावची गरज आहे. पाहूया सामना टाय होतोय की पिंपळे पॅथर्न्स जिंकतायत की पिंपळे टायटन्स जिंकतायत. पुढच्या टीमने तयार राहायचं आहे. कोणी मॅच जिंकल्यानंतर मैदानामध्ये यायचं नाही, अन्यथा जिंकलेली मॅच हरली अशी घोषित केलं जाईल. मैदानामध्ये कुणीही दंगा करायचा नाही येऊन. किरण पिंपळे संघमालक आपल्या टीमला शेवटचा बॉल. पाहूया 1 बॉल 1 धावची गरज. चांगला फटका अनिकेत पवार यांच्या बॅट मधून आणि पिंपळे पॅथर्न्स विजयी झालेले आहेत. चांगल्या प्रकारची बॅटिंग आपण पाहिली. चुरशीचा सामना या ठिकाणी झालेला. या अटीतटीच्या सामन्यामध्ये पिंपळे पॅथर्न्स यांनी बाजी मारलेली आहे आणि आपलं विजयाचं खातं खोललेलं आहे. युवराज पिंपळे आणि सूरज पिंपळे दोघांनी माईकशी संपर्क साधायचा आहे. हॅलो, युवराज पिंपळे, युवराज पिंपळे माईक से यायचं आहे आणि सूरज पिंपळे दोघांनी माईक से संपर्क साधायचा आहे.